श्री राम जय राम जय राम जय जय राम यदा लम्बोदरं हन्ति सतां प्रत्यूहसम्भवं तदा लम्बे दयालम्बं लम्बोदरपदाम्बुजं शारदा शारदाम्बुजवदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोध विहीनाय ऋषीणां प्रवराय च गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. उपस्थित सर्व श्रोतृवृंदाला वंदन करते. जे उभे आहेत त्यांना गोड विनंती करते की त्यांनी कृपया खाली बसून श्रवण भक्ती करावी. माझ्या सर्व गुरुजनांना वंदन करते. हे माझे आजचे दोन साथीदार, त्यांना मनोमन वंदन करते. त्या मुलीला वंदन करते. सर्व गुरुजनांचा आशीर्वाद घेऊन आणि तुम्हा सर्वांना मनोमन वंदन करून कीर्तनाला सुरुवात करते. जय जय राम राम राम
ये सद्गुरुराया कीर्तनी ये सद्गुरुराया
सर्वांनाच आदरणीय, आचरणीय आणि वंदनीय असं व्यक्तिमत्व म्हणजे जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज, ज्यांनी हातातल्या झांज चिपळीवर, गळ्यातल्या तंबोरीच्या तारांवर ज्यांनी सतत त्या पांडुरंगाचंच गुणगान केलं, असे जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज. त्यांचं वर्णन करताना कवी मोरोपंत काय सांगतात? मेघेन तळपिला मेघेन तळपिला मेघेन तळपिला चातक सुदृशित करील आजी तुका. मेघेन तळपिला चातक सुदृशित करील आजी तुका. जो जो मुमुक्षु त्या ते, जो जो मुमुक्षु त्या ते सुतृप्त करील आजी तुका. राम राम हरे हरे राम 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 जपते राम जो चातक सुदृशित करील आजी तुका. आता चातक पक्षी तुम्हा आम्हा सर्वांना परिचित आहे की जो वर्षभर पावसाच्या पाण्याची वाट बघत असतो, बरोबर? आकाशाकडे त्याचं तोंड उघडत उभा असतो. जेव्हा का पाऊस सुरू होतो, पावसाच्या पाण्याचे थेंब जेव्हा का त्याच्या मुखामध्ये पडतात, त्या चातक पक्षाची तहान भागते. तो चातक पक्षी तृप्त होतो. म्हणून मोरोपंत लिहितात, मेघेन तळपिला जो चातक सुदृशित करील आजी तुका. सज्जन हो, त्या पावसाच्या पाण्याच्या थेंबांनी चातक पक्षी तृप्त होतो, पण तुम्ही आम्ही सामान्य मनुष्य तृप्त होतो का? कितीही खाल्लं तरी भूक लागते ना. आता सगळ्यात मार्केटमधला इन्स्टंट तयार होणारा पदार्थ कोणता? लगेच पटकन तयार होतो तो पदार्थ कोणता? कोणता? मॅगी. 2 मिनिटात आपण घरी आणतो, 2 मिनिटात बॉईल करतो, 2 मिनिटात खातो, बरोबर? पण खाऊन सुद्धा झाल्यानंतर पुन्हा काही मिनिटानंतर नाही काहीतरी हवंय, काहीतरी हवंय, भूक लागते का? नाही. पण तुमच्या आमच्यासारख्या सामान्य मनुष्याची तहान भागवणारे कोण आहे? संत श्रेष्ठ तुकाराम महाराज. म्हणून दुसरी ओळ ते तुमच्या आमच्यासाठी लिहितायत. काय लिहितायत? जो 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 मेघेन तळपिला जो चातक सुदृशित करील आजी तुका. जो जो मुमुक्षु त्या ते, जो ते सुतृप्त करील आजी तुका. पण मुमुक्षु लोकांची तहान भागवणारे कोण आहे? तर हे संत श्रेष्ठ तुकाराम महाराज. आता मुळात मुमुक्षु म्हणजे काय? तर पृथ्वी तलावर जे सजीव जीव आहेत, जे पृथ्वी तलावर जन्म घेतात, जे सजीव भूत म्हणजे रात्री 10 वाजता येतं ते नाही, सजीव जीव त्यांना भूत म्हटलंय. जे जीव त्यांच्या जीवनातलं अंतिम पद मिळवण्यासाठी धडपड करत असतात, बरोबर? आता जीवनातलं अंतिम पद म्हणजे कोणतं? जीवनातलं अंतिम पद मोक्ष. त्या मोक्षासाठी धडपड करणारे जे लोक आहेत त्यांना म्हणतात मुमुक्षु. म्हणून जो जो मुमुक्षु त्या ते
करील आची तुका. म्हणजे मोक्षाच्या वाटेसाठी धडपड करणारे जे लोक आहेत त्यांना मोक्ष प्राप्तीकडे नेणारे कोण आहेत? तर हे जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज. कशाच्या मार्फत? तर त्यांनी जो समाजाला जो अभंग रूपी ठेवा जो तुम्हा आम्हा सर्वांसाठी खुला करून ठेवलाय, की ज्या अभंग रूपी ठेव्यातले अभंग आपण रोज गातो, ऐकतो, त्याचं मनामध्ये स्मरण करतो. ते स्मरण जरी आपण काही अंशी केलं, ते अभंग गात असताना आपण काही अंशी का होईना मनोमन तृप्त होऊन आपण त्या मोक्षाच्या द्वाराकडे जाऊ शकतो. असे हे संत श्रेष्ठ तुकाराम महाराज. त्यांच्याच अभंग रूपी ठेव्यातला आज एक अभंग निरूपणासाठी घेतला आणि या निरूपणाच्या अभंगामध्ये संत श्रेष्ठ तुकाराम महाराज तुम्हा आम्हाला उपदेश करताना काय सांगतात? आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेणे विणजिवा सुख नोंदे. काय सांगतात संत श्रेष्ठ तुकाराम महाराज? बाबा रे, तुला जीवनामध्ये सुख हवंय ना, तर त्या देवाला आपलंसं करून घे. त्या देवाला आपलंसं कर, जीवनामध्ये सगळी सुख मिळतील. बरोबर? पण सुखाच्या बाबतीतली आपली संकल्पना कशी असते? मराठीत सांगायचं झालं तर आपली कन्सेप्ट कशी असते? तर ही अशी असते. एक तरुण मुलगा असतो, त्याला हवा असतो मेवा मलई पेढे, म्हणून तो एका बाजारामध्ये जातो. बाजारामध्ये गेल्यानंतर बराच वेळ शोधतो, पण त्याला मेवा मलई पेढे काही मिळत नाही. त्या मुलाची चाललेली धडपड त्या बाजारातला एक वृद्ध मनुष्य बघतो. तो त्याला जवळ बोलतो, बाबा ये रे, तू जे काही शोधतोस ना ते तुला या बाजारात मिळणार नाही, तुला ते त्या बाजारात मिळेल. म्हणजे तो मुलगा मिरच्यांच्या बाजारामध्ये मेवा मलई पेढे शोधत असतो. तसंच सामान्य मनुष्य सुद्धा जे शाश्वत चिरकाल चिरंतन टिकणारं जे सुख जे संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांना अपेक्षित आहे ते आपण प्रपंचरूपी मिरच्यांच्या बाजारामध्ये शोधत असतो. सज्जनो, या बाजारामध्ये गेल्यानंतर सुद्धा आपल्याला काहीतरी मूल्य द्यावं लागतं दुकानदाराला. तेव्हा तो दुकानदार आपल्याला हवी असणारी गोष्ट देतो. पण भगवंताच्या बाजारामध्ये फक्त त्याच्यासमोर जाऊन म्हणायचंय, भगवंता तू माझाच आहेस रे, मी ज्या ज्या मार्गावरून जातोय ना त्या प्रत्येक वेळी तुझा वरद हस्त माझ्या डोक्यावर लावतो. अशा प्रकारे देवाला आपलंसं करणं संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांना अपेक्षित आहे. म्हणून ते पदोपदी सांगतात, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेणे विणजिवा सुख नोंदे. देवाला आपलंसं कुणी केलं? नाथ महाराजांनी केलं. स्वतःचा प्रपंच त्यांनी केला, पण तो प्रपंच चालवत असताना विठुराया तू माझ्या सोबत साक्षीभूत राहा. जर का माझी वाट चुकली तर मला योग्य मार्गावर आणणारा तूच आहेस. अज्ञानाने रामरायाला आपलंसं केलं. स्वतः राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामींनी स्वतःचा प्रपंच केला नाही, पण देशाचा प्रपंच करत असताना, राष्ट्राचा प्रपंच करत असताना त्यांनी रामरायाला आधारभूत ठेवलं, साक्षीभूत ठेवलं. हे रामराया, मी या मार्गावरून मार्गक्रमणा करतोय, जर का माझं काही चुकलं तर मला योग्य मार्गावर आणणारा तूच आहेस. अशा प्रकारे सर्व संत मंडळींनी देवाला आपलंसं केलं. असंच देवाला आपलंसं करणं संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांना अपेक्षित आहे. म्हणून ते पदोपदी आपल्याला सांगतायत, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेणे विणजिवा सुख नोंदे. सज्जनो, सर्व संत मंडळी सांगतायत प्रत्येक वेळी देवाला आपलंसं केल्यामुळे काय होतं? पुढच्या जगात सांगतात, येरती माईके दुःखाची जनिती, नाही आदि अंत अवसानी. प्रत्येक वेळी आपण भगवंताशिवाय इतर गोष्टींमध्ये सुख शोधत असतो. बरोबर? आता आपल्याला वाटतं ही झांज सुखदायी आहे, पण काही काळ गेल्यानंतर तिचा आवाज नकोसा वाटतो की नाही? बास, नको, आता वाजवू नकोस तुझा. तेच उदाहरणार्थ आपल्याला संत श्रेष्ठ तुकाराम महाराज सांगतात, येरती माईके दुःखाची जनिती, नाही आदि अंत अवसानी. येरती माईके दुःखाची जनिती. माईक म्हणजे खोटं. कसं? आत्ता धो धो पाऊस पडतोय. बरोबर? कालपासून संततधार लागली आणि अशा
पावसामध्ये आपण जर का चिंब भिजून आलो, थंडी वाजते मग अशा वेळी आपण ज्या घरामध्ये गेलो त्या गृहिणीने आपल्याला चहा दिला, त्यात आल्याचा चहा दिला, तर तो सुखदायी आहे की नाही? पण आपण चिंब भिजून आलोय आणि घरातल्या गृहिणी घ्या तुमच्यासाठी गार गार आवळ्याचं सरबत आणलंय, सुखदायी आहे का? नाही. तसंच उलटा विचार करूया. आत्ता कडाक्याचं ऊन आहे आणि भर दुपारी 12च्या उन्हामधून आपण त्या घामामध्ये थपथपवून आलेलो आणि आपण एखाद्या घरात गेलो, घरातल्या बाईने घ्या मी तुमच्यासाठी गरम गरम पाणी आणलंय, सुखदायी आहे का? नाही. त्याच वेळी घरातल्या गृहिणीने घ्या मी तुमच्यासाठी गार वाऱ्याचं सरबत आणलंय, तर ते सुखदायी आहे. हाच आशय संत श्रेष्ठ तुकाराम महाराज समजावून सांगतायत. येरती माईके दुःखाची जनिती, नाही आदी अंत अवसानी. म्हणजे भगवंताशिवाय आपण ज्या ज्या गोष्टींमध्ये सुख शोधायला जातो, काही काळ गेल्यानंतर तीच गोष्ट आपल्याला दुःखदायी आहे. मग त्या गोष्टीपासून दुःख होण्यापेक्षा भगवंतालाच आपलंसं करूया. का भगवंताला आपलंसं करूया? कारण भगवंताशिवाय ज्या ज्या गोष्टींमध्ये सुख आहे असं आपल्याला वाटतं, त्या गोष्टींना ना धड सुरुवात ना धड शेवट, म्हणून नाही आदी अंत अवसान. आता मगाचपासून संत श्रेष्ठ तुकाराम महाराज तुम्हा आम्हाला सांगताय की देवाला आपलंसं करा, देवाला जवळ करा. पण खरंच देवाला आपलंसं केल्यामुळे काय फायदा होतो ते संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पुढच्या चरणात सांगतात. अविनाश करी आपुनिया ऐसे, लावी मना पिसे गोविंदाचे. एखादी गोष्ट आपल्या मनाला कधी पटते, त्या गोष्टीपासून फायदा काय आहे हे कळल्यावर पटते, बरोबर? मग तोच फायदा संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पुढच्या चरणात सांगतात. कसं? आत्ताच्या जनरेशन मध्ये सांगायचं झालं तर एखादी गोष्ट कशी पटते? दुपारची वेळ आहे, आपली वामकुक्षीची वेळ, आणि बरोबर त्याच वेळी एखादा LIC एजंटचा फोन येतो, मी अशा कंपनीतून आलोय, माझ्याकडे अशा पॉलिसीज आहेत, बरोबर? कोण आत्ता दुपारच्या वेळी फोन करतोय असं होतं, बरोबर? बराच वेळ त्याच्याकडच्या असणाऱ्या वेगवेगळ्या पॉलिसी तो आपल्याला सांगत असतो. पण त्याचं सगळं म्हणणं सांगून झाल्यानंतर त्याच्या तोंडातून एक वाक्य बाहेर पडतं. काय? ताई, तुम्ही ह्या पॉलिसीमध्ये एवढे पैसे गुंतवल्यानंतर अमुक अमुक वर्षांनी तुम्हाला एवढे पैसे रिटर्न मिळतील, असं जेव्हा त्याच्या तोंडातून आपण ऐकतो तेव्हा का त्याने आणलेली पॉलिसी आपल्याला काही अंशी पटायला लागते, कारण का त्या पॉलिसीचा फायदा काय आहे हे आपल्याला कळतो. तोच फायदा संत श्रेष्ठ तुकाराम महाराज सांगताय. देवाला आपलंसं केल्यामुळे काय लाभ आहे? अविनाश करी आपुनिया ऐसे, लावी मना पिसे गोविंदाचे. देवाला आपलंसं केल्यामुळे काय फायदा आहे? तर अविनाशत्व प्राप्त होईल. पण हे अविनाशत्व कसं प्राप्त होईल? लावी मना पिसे गोविंदाचे. जेव्हा आपल्या मनाला, आपल्या अंतःकरणाला त्या गोविंदाचा ध्यास लागेल, त्या गोविंदाचे चिंतन करण्याची जेव्हा सवय लागेल, तेव्हा आपण अविनाशत्वाकडे वाटचाल करू. मग हे चिंतन कसं लावून घ्यायचंय? संत श्रेष्ठ तुकाराम महाराज त्यांच्या अभंगामध्ये सुंदर सांगतात. गोविंद गोविंद
गोविंद गोविंद मना लागलेला छंद. या अभंगाचा जर का विचार केला, ए बाळा गोष्ट ऐकायची ना तुला? आता 5 मिनिटांनी मी गोष्ट सांगणार आहे आजीबाईची. या अभंगामध्ये अभंगाचा जर का तुम्ही विचार केला तर या अभंगाच्या शेवटच्या चरणात संत श्रेष्ठ तुकाराम महाराज एक सुंदर दृष्टांत देत आहेत. तुका म्हणे अळी जीवे मुलेची वेगळ. आता अळी तुम्हा सर्वांना परिचित आहे, बरोबर आहे? एक कीटक असतो. तो कीटक घरटं तयार करतो आणि त्या घरट्यामध्ये पिलांना जन्माला घालतो आणि जन्माला आलेल्या पिलांना खाद्य म्हणून तो एक एक अळी त्या घरट्यामध्ये टाकायला सुरुवात करतो. आता मला हे उत्तर द्यायचे. बघा परिस्थिती काय. एक कीटक आहे, त्या कीटकाने घरटं तयार केलंय. त्या घरट्यामध्ये त्याने छोट्या छोट्या पिलांना जन्माला घातलंय आणि आपल्या लहानग्या पिलांना खाद्य म्हणून एक एक अळी त्या घरट्यामध्ये आणायला सुरुवात केली. मला सांगा, तो कीटक ती अळी लगेच मारतो का? मारतो? हो की नाही? नाही. कीर्तन ही दोघात एकट्या कीर्तन करायची कला नाही. तो लगेच अळी मारतो का? मग तुमच्या उत्तर, तो लगेच अळी मारतो? हो की नाही? नाही. तो अर्धमेला करत त्या अळीला चुचकारतो. काय करतो? येतो आपल्या चोचीने त्या अळीला चुचकारतो आणि निघून जातो. काही काळ गेल्यानंतर पुन्हा तो कीटक त्याच्या घरट्यात येतो. त्या अळीला चोचीने टोचतो, चुचकारतो आणि निघून जातो. बरोबर आहे? मग याचा परिणाम काय होतो? त्या अळीला आता बरोबर माहिती झालेलं असतं. बरोबर हीच ती वेळ, घरट्यामध्ये कीटक येणार आहे, मला त्याच्या चोचीने टोचणार आहे आणि निघून जाणार आहे. पुन्हा काही काळ गेल्यानंतर त्या अळीला ठाऊक झालेलं असतं, बरोबर हीच ती योग्य वेळ, तो कीटक येणार आहे, मला चोचीने टोचणार आहे आणि निघून जाणार आहे. म्हणजे त्या कीटकाच्या टोचण्याचं किंवा त्या कीटकाचं ध्यान चिंतन ही अळी करायला सुरुवात करते. बरोबर? आणि परिणामतः एक दिवस काय होतं, त्या कीटकाच्या चिंतनामुळे त्या अळींचंच त्या कीटकामध्ये रूपांतर होतं. मंडळी, सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, त्या अळीला जर का एवढं सुंदर रूप प्राप्त होऊ शकतं त्या कीटकाच्या चिंतनामुळे, तर आपणही गोविंदाचं ध्यान, त्या गोविंदाचं चिंतन मनाला लावून घेतलं तर आपणही काही अंशी का होईना गोविंदमय होऊ, हाच आशय संत श्रेष्ठ तुकाराम महाराज सांगतात. अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना तिसे गोविंदाचे. आता एक फायदा कळला की देवाला आपलं केल्यामुळे अविनाशत्व प्राप्त होतं. पण पुढच्या चरणामध्ये संत श्रेष्ठ तुकाराम महाराज काय सांगतायत? तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्तीमध्ये. आता मरण म्हटलं की सर्वजण घाबरतात. बरोबर? अगदी सामान्य मनुष्य सुद्धा काय, ही आजीबाई सुद्धा घाबरते. एक आजीबाई होती, बिचारी एकटीच राहायची. बघा आजीबाईची गोष्ट सांगते. एक आजीबाई होती, बस बस खाली लोक, बस बस. एक आजीबाई होती, बिचारी एकटीच राहायची. ती रोज काय करायची? जंगलामध्ये जायची. काय करायची आहे का? काय करायची? जंगलामध्ये जायची, लाकडं तोडायची. लाकडं तोडून त्या लाकडाची मोळी तयार करायची आणि मोळी तयार झाली की ती बाजारामध्ये जाऊन ती आजीबाई ती मोळी विकायची आणि त्यातून जे काही पैसे मिळतील त्याच्यावर ती उदरनिर्वाह करायची. बरोबर? तिच्या ठरलेल्या दिनक्रमानुसार ती रोज हेच करायची. आणि एक दिवस
टळटळीत 12च्या उन्हामध्ये ही आपली आजीबाई जंगलामध्ये काय करत होती? काय करत होती? लाकडं तोडत होती. आणि एक दिवस लाकडं तोडता तोडता ती तोंडाने म्हणत होती, देवा, अरे देवा, नेर मला लवकर 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 घेऊन जा. माझं इथे कोणीच उरलेलं नाही, ना मला मूळ बाळ, कोणी नाही. देवा, मला लवकर घेऊन जा. एकीकडे तिचं काम सुरू आहे आणि इकडे डोळे मिटून ती तोंडाने म्हणते, देवा, अरे नेर मला लवकर 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 घेऊन जा. वरतूनच यमराज निघालेले होते आणि यमराजांना आश्चर्य वाटलं की पृथ्वी लोकातून आपल्याला बोलावणंय. तत्क्षणी यमराज त्या आजीबाईच्या समोर प्रकट झाले. त्या आजीबाईच्या समोर प्रकट झाले. तरी पण तिचं सुरूच होतं, देवा, नेर मला लवकर 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 घेऊन जा. आजीबाई, मी आलोय. कोणीतरी आलंय हे त्या आजीबाईच्या लक्षात आलं. डोळे उघडून बघते तो काय, साक्षात यमराज समोर हजर. आजीबाई, तू काही मागतेस का ग? तू काही मागतेस का? मी? अगं होय, तू काही मागतेस का? हा, ही मोळी जी तयार केली ना, ती डोक्यावर उचलून द्यायला मला कोण नाही. लक्षात आलंच असेल. एवढा वेळ ही मरण मागणारी आजीबाई साक्षात यमराज जेव्हा समोर हजर झाले तेव्हा तिची काय परिस्थिती झाली? अशीच परिस्थिती सामान्य मनुष्याची असते. मग अशी परिस्थिती होऊ नये असं वाटत असेल तर संत श्रेष्ठ तुकाराम महाराज काय सांगतात? तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. तुका म्हणे एका मरणेची सरे. मरण म्हटलं की सर्वजण घाबरतात. मग या एका जन्मातच मुक्ती हवी असेल, पुनरपि जननम पुनरपि मरणम, या जन्म मृत्यूच्या फेऱ्यात जर का अडकायचं नसेल तर त्या देवाला आपलं सगळं. प्रत्येक मनुष्याला वाटतं की आपली मरणोत्तर कीर्ती उरावी, राहावी. आता मरणोत्तर कीर्ती म्हणजे काय? दोन प्रकारच्या कीर्ती आपल्याला ऐकायला मिळतात, बरोबर? एखाद्या परिसरातली एखादी व्यक्ती निधन पावली की दोन प्रकारचे वक्तव्य आपण ऐकतो. काय? अरे अरे, वाईट झालं. काही काळ ही अजून व्यक्ती अजून आपल्यात राहिली असती तर त्या व्यक्तीने हातामध्ये घेतलेलं काम पूर्णत्वास गेलं असतं. लोक हळहळतात, लोक रडतात. ही झाली मरणोत्तर कीर्ती, सुकीर्ती. पण अशी वक्तव्य सुद्धा आपल्याला ऐकायला मिळतात. कशी? गेला ना, उत्तम झालं. तो जेव्हा जिवंत होता तेव्हा स्वतः दर जगला नाही, दुसऱ्याला जगू दिलं नाही. गेला ना, उत्तम झालं. अशी कीर्ती सुद्धा ऐकायला मिळते. मग ह्या कीर्तीपेक्षा चांगली सुकीर्ती तीच मरणोत्तर कीर्ती. मरणोत्तर कीर्तीचं सुंदर उदाहरण तुमच्या आमच्या डोळ्यासमोर आहे. आता पंढरीमध्ये अनेक वारकरी गेले, बरोबर? पण पंढरीच्या राऊळामध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा पहिली पायरी कोणाची आहे? कोणाची आहे? कोणाची आहे? नामदेवांची. मग मला सांगा, नामदेव जाताना सांगून गेले होते का की माझ्या नावाची पायरी तुम्ही लिहा, करा? त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये एवढं सुकर्म केलं की त्यांच्या कर्माची कीर्ती मरणोत्तर राहावी म्हणून लोकांनी त्यांच्या नावाची पायरी केली. ही झाली मरणोत्तर. अजून सुंदर उदाहरण कोणतं? तर भारतामध्ये जेव्हा राफेल दाखल झालं तेव्हा सगळीकडे गोळगौरव झाला की राफेल आलं, राफेल आलं, राफेल आलं. त्या राफेलच्या आनंदामध्ये आपण सर्वांनी व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुकवर सगळ्यांनी अगदी राफेलचं गुणगान केलं, बरोबर? पण ज्या माणसाच्या प्रयत्नामुळे राफेल आपल्यात दाखल झालं ती व्यक्ती त्यावेळी या जगामध्ये नव्हती. पण त्या व्यक्तीचं स्मरण म्हणून त्या राफेलच्या चित्रासोबत आपण या व्यक्तीच्या प्रतिमा सुद्धा शेअर केल्या होत्या. ही झाली मरणोत्तर कीर्ती. नाव सगळ्यांच्या लक्षात आलंच असेल. ही मरणोत्तर कीर्ती जर का राहावी असं वाटत असेल आणि या एका जन्मातच जर का मुक्ती हवी असेल तर संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आपल्याला परोपरीने सांगतात, तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. मग उत्तम कीर्ती जर का राहावी असं वाटत असेल तर संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आपल्याला एकच सांगतात, आपुला तो एक देवकवी घ्यावा, तेरे बिन जीवा सुख नव्हे. आता मगाचपासून
देवाला आपलंसं करा, देवाला आपलंसं करा, असं संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आपल्याला सांगतायत खरंय. पण हा भगवंत, हा देव, हा परमेश्वर आपल्या जवळच असतो, आपल्या हृदयस्थच असतो. फक्त त्याची जाणीव तुम्हा आम्हाला नसते. ती जाणीव करून देणारे कोण आहे? तर ही सर्व संत मंडळी. कशाच्या माध्यमातून? आपल्याला माऊली, ज्ञानेश्वर माऊली काय सांगतायत? बा मनुष्या, हा भगवंत तुझ्या हृदयस्थच आहे, फक्त त्याची जाणीव तुम्हा आम्हाला नसते. हे पटवून देण्यासाठी माऊली सुंदर उदाहरण देतात. का कमलकंदा आणि दरदुरी, का कमलकंदा आणि दरदुरी, नांदणूक एकेची खरी, परी परागू सेवीचे भ्रमरी, परी परागू सेवीचे भ्रमरी, येरा चिखलूची उरे. काय सांगतात माऊली? का कमलकंदा आणि दरदुरी. कमलकंद म्हणजे, कमलकंद म्हणजे कमळ. आता तर कमळालाच महत्व आहे, बरोबर? का कमलकंदा, का कमलकंदा आणि दरदुरी. दरदुरी म्हणजे बेडूक. नांदणूक एकेची घरी. कमळ आणि बेडकाचं निवासस्थान एक आहे, बरोबर आहे? काय? चिखल. कमळ पण चिखलात उमलतं आणि बेडूकही चिखलात जातो, बरोबर? पण या बेडकाला जाणीव नाहीये. कसली जाणीव नाहीये? की आपल्या शेजारी एवढं मोठं कमळ उमललंय, त्या कमळामध्ये परागकण आहे. ते शोषून घेण्यासाठी भुंगे, भ्रमर लांबून येतात, बरोबर आहे? हे छंद मकरंद, हे छंद मकरंद, दीना दी दीना दीना दी, हे छंद मकरंद, हे छंद मकरंद. भ्रमर तो मकरंद म्हणजे मध सेवन करण्यासाठी लांबून येतात. तो कमळातला मधुर असा रस सेवन करून निघून जातात. पण त्या कमळाच्या शेजारी राहणाऱ्या बेडकाला त्याची जाणीव आहे का की एवढं मोठं कमळ आपल्या शेजारी उमललंय, त्याच्यामध्ये मधुर असा रस आहे, परागकण आहे. त्याच्याकडे न बघता तो त्या चिखलामध्ये डराव डराव करण्यातच त्याचं आयुष्य घालवतो. म्हणजे देणारा आपल्या जवळच आहे, पण जाणीव नाही. माऊली अजून दुसरं उदाहरण देतात. काय सांगतात माऊली आपल्याला? पाहे पाटूथ पवित्र आणि गोड, पाहे पाटूथ पवित्र आणि गोड, मावसी त्वचेची पदराड, ते अवघेरुनी गोचित अशुद्ध सेवितसे. काय सांगतात माऊली? पाहे पा दूध पवित्र आणि गोड, मांसी त्वचेची या पदरा आड, ते अवघेरुनी गोचिड अशुद्ध सेवितसे. आता गोचिड परिचित आहे ना सगळ्यांना? गोचिड जो गाईच्या आचुळावर राहतो, बरोबर? पण त्या गोचिडाला ह्याची जाणीव नाहीये की शुद्ध पवित्र असं दूध त्या आचुळामध्ये आहे. तो गोचिड काय करतो? त्या आचुळावरचं अशुद्ध रक्त सेवन करण्यातच त्याचं आयुष्य घालवतो. तसंच हा भगवंत आपल्या जवळ आहे, फक्त त्याची जाणीव आपल्याला नसते. अजून सुंदर उदाहरण माऊली सांगतात. कस्तुरी मृग. जेव्हा त्या कस्तुरीचा सुगंध दरवळतो, त्या सुगंधामुळे तो मृग अक्षरशः अस्वस्थ होतो, सैरावैरा पळायला लागतो. पण त्या कस्तुरी मृगाला जाणीव नसते, अरे बाबा हा सुगंध तुझ्याच शरीरातून येतोय. त्याचप्रमाणे हा भगवंत आपल्या हृदयस्थच असतो, फक्त त्याची जाणीव तुम्हाला नसते. ती जाणीव करून देणारे कोण आहेत? तर ही सर्व संत मंडळी. अजून पडलं नसेल तर माऊली अजून सुंदर उदाहरण देत आहेत. काय सांगतायत? गम प समुद्र हा पिता, बंधू तो चंद्रमा, समुद्र
राशीया. आता बघा, आपण लग्न समारंभाला जातो बरोबर, अगदी नटून थटून जातो. या लग्न समारंभाला गेल्यानंतर आपल्याला अनेक वेगवेगळ्या प्रकारची मंगलाष्टक ऐकायला येतात. त्यातलं एक मंगलाष्टक अगदी लहान पोरापासून म्हाताऱ्यापर्यंत सगळ्यांना पाठ असतं बरोबर. कोणतं? लक्ष्मी कौस्तुभ पारिजात कसुरा धन्वंतरी चंद्रमा. आपल्याला एवढ्याशीच मतलब आहे. हे जे काही मी आता म्हटलं ती काय झाली 14 रत्न. जी रत्न समुद्र मंथनातून बाहेर आली. पण या रत्नांमध्ये असं एक रत्न आहे की ज्याला या कशाची काहीच जाणीव नाहीये की आपली निर्मिती होण्यासाठी एवढं मोठं समुद्र मंथन घडलं. समुद्र आपले वडील आहेत, चंद्रमा भाऊ आहे, लक्ष्मी आपली बहीण आहे, द्वारकेचा हरी तो आपला मेहुणा आहे. पण शंख दारोदारी पीक मागे. कसं? आपण बाहेरून आलोय आणि आपल्याला खूप भूक लागली बरोबर. आपण जोरात ओरडतो, अगं आई मला जेवायला दे. आतून रिप्लाय येतो, त्याच्या मराठीत सांगायचं झालं तर काय? जेवण तयार आहे माझ्या नावाने. बरोबर, माझ्या नावाने शंख करू नको. अर्थात शंखाला देवपूजेमध्ये पवित्र स्थान आहे. हा विचार आपण आता काही काळ बाजूला ठेवूया. या शंखाला या सगळ्याची बाकी कशाचीच जाणीव नाहीये. तो मात्र सगळीकडे तसाच फिरत असतो. तसंच सामान्य मनुष्याला सुद्धा तो भगवंत, तो देव, तो परमात्मा आपल्या हृदयस्थच आहे. फक्त त्याची जाणीव तुम्हाला सामान्य मनुष्याला नसते. ती जाणीव करून देणारे कोण आहे? तर ही सर्व संत मंडळी. म्हणून माऊली सांगतायत, काय सांगतायत? तैसा हृदयामध्ये राम असला सर्व सुखाचा आराम की भ्रांतासी कामू विषयाकडे. बाळा मी आता अजून एक आजीबाईची गोष्ट सांगणार आहे. अजून एक आजीबाईची गोष्ट. तैसा हृदयामध्ये राम सर्व सुखाचा आराम. बा मनुष्या, आरामाचं विश्रांतीचं स्थान हे तुझ्या हृदयामध्येच आहे. त्याला शरण जा. पण आपण त्या स्थानाकडे न जाता इतर विषय वासनांमध्येच अडकत राहतो. मग ते न अडकता कोणाकडे जा? त्या देवाकडे जा. त्या देवाला आपलंसं करून घ्या. हाच आशय संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आज निरूपणाच्या अभंगामध्ये तुम्हा आम्हाला सांगतायत. आपुला तो एक देव करून घ्या. खरंच का आपलंसं करणं गरजेचं आहे? एक कथा सांगते म्हणजे सगळ्यांच्या लक्षात येईल. पुन्हा एक आजीबाई असते, बिचारी एकटीच असते आणि ती ज्या नगरीमध्ये राहत असते ना त्या नगरीच्या राजाने दवंडी पिटवली. ऐकावं ऐका, ऐकावं ऐका, ऐकावं ऐका, ऐकावं ऐका. नगरामधला चालू आहे ना छान दवंडी वाटली पाहिजे ना. ऐकावं ऐका, ऐकावं ऐका, ऐकावं ऐका. नगरामधला सुखी, ऐश्वर्यवंत आणि श्रीमंत व्यक्ती निवडली जाणार आहे. ऐकावं ऐका, ऐकावं ऐका. अरे च्या, अशी दवंडी राजांनी जो पिटवतोय, नगरातली सुखी, श्रीमंत आणि ऐश्वर्यवंत व्यक्ती. या आजीबाईच्या मनात आलं, आपणही सुखी होऊया, आपणही श्रीमंत होऊया. पण ऑन व्हॉट बेसिस? तो त्या नगरीचा राजा जो असतो ना तो फार दानशूर असतो. त्याने त्याच्याकडचा असणारा खजिना, जलजेवाई, सगळी रत्न, पैसा, अडका, सोनं, नाणं तो सगळं त्याचं वाटप करणार असतो. झालं, दिवस निश्चित करण्यात आला आणि राजाने सांगितलं, ज्या कुटुंबामध्ये वस्तूंचा साठा जास्त दिसेल ती व्यक्ती नगरातली सुखी, ऐश्वर्यवंत आणि श्रीमंत व्यक्ती. आता आजीबाईला पण वाटलं आपणही श्रीमंत व्हावं. म्हणून ज्या दिवशी वाटपाचा दिवस ठरला होता त्या भव्य पटांगणामध्ये राजाने त्याच्याकडे असणाऱ्या सगळ्या वस्तू त्या पटांगणावर आणून ठेवल्या होत्या. नगरातले सगळे लोक त्या पटांगणावर होते. प्रत्येकाला जी काही वस्तू मिळेल ती वस्तू तो प्रत्येक जण आपल्या घरी घेऊन जातोय. तुटकी फुटकी कशी मिळेल तशी घेऊन जातोय. ही आजीबाई सुद्धा काठी टेकत टेकत आली. इकडे तिकडे बघतीये, सगळे जण वस्तू साठवण्याच्या मागे. ती हळूहळू एक एक वस्तू बघतीये आणि पलंगाच्या जवळ जाऊन तिला तो पलंग आवडला. त्या पलंगावर काही काळ ती आडवी झाली.
मऊ मऊ पलंग तिला आवडला. तिने मनामध्ये विचार केला, हा पलंग आपण आपल्या घरी घेऊन जायचा. पण असा मनामध्ये विचार येतोय ना येतोय तोवर पुन्हा मनामध्ये विचार आला, हा पलंग नेऊन मी ठेवणार तरी कुठे? आपली झोपडी आहे एवढीशी. चला, पलंगाचा विचार तिने सोडून दिला. पुन्हा पुढे गेली तर रेशमी मखमली पडदे तिला दिसले. त्या पडद्याला तिने हात लावून बघितला. हे पडदे आपण आता आपल्या घरी घेऊन जाऊया. पडदे तिला आवडले. पण पुन्हा मनामध्ये विचार आला, हे पडदे नेऊन मी ठेवू तरी कुठे, लावू तरी कुठे? कारण आपल्या झोपडीला खिडकीच नाहीये. चला, पडद्याचा विचार मी सोडून दिला. इकडे तिकडे बघते तर काय, नगराची सगळी मंडळी वस्तूंचा ढीग लावण्यात सरसावलेली. शेवटी सोन्या चांदीच्या भांड्यांच्या जवळ आली. अहो, सोन्या चांदीची भांडी बघितल्यावर सामान्य मनुष्याचं मन विरघळतं. ती तर सामान्य गरीब आजीबाई होती. तिला ती भांडी आवडली. हातामध्ये ती घेऊन बघायला लागली आणि एक एक भांड ती आपल्या घरी घेऊन जायला लागली. आणि वाटेत पुन्हा मनामध्ये विचार आला, जर का अशी सोन्या चांदीची भांडी माझ्यासारख्या गरीब आजीबाईकडे आहेत असं नगरातल्या चोरांना कळलं तर? चला, सोन्या चांदीच्या भांड्याचा विचार पुन्हा तिने सोडून दिला. आणि शेवटी सेवक ओरडला. सेवकाने शेवटची दवंडी पिटवली, ऐकाव ऐका, ऐकाव ऐका, आता वाटपाचा कार्यक्रम रद्द करण्यात येणार आहे, थांबवण्यात येणार आहे. इकडे तिकडे बघते तो काय, लोकांकडे ढीगच्या ढीग लागलेले, आपल्याकडे एकही वस्तू आलेली नाही. आजोबा फार हुशार होती आणि आता वाटपाचा कार्यक्रम थांबणार इतक्यात राजाच्या दिशेने ती ताड 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 पावलं आपलं निघू लागली. आणि हळूहळू सिंहासनाच्या वर चढून आता वाटपाचा कार्यक्रम थांबणार असं तो सेवक जाहीर करणार, तो ती आजीबाईने सिंहासनावर चढून त्या राजाचाच हात पकडला. तात्पर्य सगळ्यांच्या लक्षात आलंच असेल. जो राजा वस्तूंचं वाटप करतोय त्या एक एक वस्तू घरी जाऊन घेऊन जाण्यापेक्षा